नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की रेल्वे मार्फत NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांकरिता पोस्ट निघालेले आहेत। टोटल 11,000 पेक्षाही जास्त जागा या जाहिरातीमार्फत भरण्यात येणार आहे आणि कितीतरी विद्यार्थी याबाबत प्रश्न विचारून राहिलेले आहेत की टायपिंग कोणत्या पोस्टसाठी लागणार आहे, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि कोणत्या पोस्टसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती देणार आहे आणि काही विद्यार्थी एज बाबत सुद्धा विचारून राहिलेले आहेत की एज क्रायटेरिया काय आहे, तर त्याबाबत सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांकरिता 4 पोस्ट आलेले आहेत। ओके, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पोस्ट येऊ शकतात। ग्रॅज्युएट पोस्ट बाबत आपण नंतर बोलणार आहोत, आधी आपण अंडर ग्रॅज्युएट बाबत बोलून घेऊया। अंडर ग्रॅज्युएट म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की 12वीच्या बेसवर आहे। ओके, 12वीच्या बेसवर तुम्ही या पदांकरिता फॉर्म भरू शकता। तर यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी पोस्ट देण्यात आलेली आहे, त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, त्यानंतर ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि त्यानंतर ट्रेन्स क्लर्क, अशा प्रकारे 4 पोस्ट यांनी दिलेल्या आहेत। आता यापैकी सेकंड नंबरची पोस्ट बघा, इथे टायपिस्ट लिहिलेलं आहे आणि थर्ड नंबरची पोस्ट बघा, इथे सुद्धा टायपिस्ट लिहिलेलं आहे। तर अकाउंट क्लर्क किंवा टायपिस्ट या पदाकरिता तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदाकरिता सुद्धा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही आणि चौथ्या नंबरची पोस्ट ट्रेन क्लर्क साठी सुद्धा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। तर अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी तुम्ही लक्षात ठेवा की जिथे बघा टायपिस्ट लिहून आहे त्याच पदांकरिता तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे। इतर 2 पदांकरिता 12वी झालेला प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो। आणखी एक महत्त्वपूर्ण तुम्हाला मी सांगतो की जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत ते 12वीसाठी सुद्धा फॉर्म भरू शकतात। ओके, काही विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की आम्ही ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अशा प्रकारे दोनही प्रकारचे आम्ही फॉर्म भरू शकतो काय? तर बघा, तुम्ही दोनही प्रकारे फॉर्म भरू शकता। तुम्ही ग्रॅज्युएशनच्या पदांसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता आणि 12वीच्या पदांसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, फक्त एज क्रायटेरियामध्ये तुम्ही बसले पाहिजे। ओके, वय वाढलेलं असेल तर तुम्ही 12वीच्या पदांकरिता फॉर्म भरू शकत नाही। एज लिमिट किती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। ओके, आता बघा, ग्रॅज्युएट पदांपैकी कोणत्या पदांसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांकरिता यावर्षी त्यांनी 5 पदे दिलेली आहेत, 5 पोस्ट दिलेले आहेत। चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट। आता यापैकी इथे सुद्धा बघा, चौथ्या नंबरची पोस्ट बघा, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, इथे सुद्धा टायपिस्ट लिहिलेलं आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, इथे सुद्धा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे। आता यापैकी चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरसाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। स्टेशन मास्टर या पदासाठी सुद्धा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही आणि गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी सुद्धा तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला 4 पदांकरिता टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि 5 पदांकरिता तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। ओके, ग्रॅज्युएटमध्ये 3 पदे अशी आहेत ज्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये 2 पदे अशी आहेत ज्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार नाही। ओके, आता फॉर्मची जी डेट आहे, डेट सुद्धा तुम्हाला बघा सांगून देतो मी। ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी 14 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता आणि 13 तारखेपर्यंत, म्हणजेच 14 सप्टेंबरपासून तर 13 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी 21 सप्टेंबरपासून तर 20 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या डेटमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। तर त्या प्रकारे तुम्ही तुमचे बघून घ्या की तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचे आहे आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा नाही। ठीक आहे, विद्यार्थी जे प्रश्न विचारत होते त्या विद्यार्थ्यांना मी उत्तर दिलेलं आहे।
तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जी आहे जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.